रामकृष्ण हरी मंडळी बघा कस काय सकाळी सकाळी मस्त अशी गोठ्याची साफसफाई चाललेली आहे. शहाजीला आणलाय आज, म्हणलं चल बाबा राहिली तो आल्याशिवाय काय होणार नाही म्हणलं. समद्यांनी चौकून लग्न करायचंय, कुठं पोरगी असली तर बघा, कमेंट करा. काष्टाळू गडी काम बी मी एक नंबर करतो. लय स्वच्छ काम बघा आहे. कसं गमेला भरलंय. हा सिटीतल्या लोकांना नाही नुसतं तोंडाने बोलायचं, गडी करून धावतो. एक नंबर आहे काम बाबतीत. हा नाही खरंच एक नंबर आहे शहाजीचं काम. कमीत कमी ना त्याला जी पोरगी देणार आहे ना बायको, ती त्याच्यापाशी सुखी राहील, खाऊन पिऊन मजेत राहील. एक नंबर आहे गडी कामा बाबतीत. मस्त आहे. मस्त म्हणजे नुसतं बाहेरच काम करीत नाही, त्याला रान आहे, सगळे घर आहे, दार आहे, दार आहे, चांगलंय बिचाऱ्याकडे, एकदम चांगलंय. पण आता थोडं काय झालंय, सगळ्यांनाच प्रॉब्लेम आलाय, त्यालाच नाही. लग्नासाठी सगळ्यांनाच प्रॉब्लेम आलाय. पण कष्टाळूला भेटती पोरगी, चाललंय त्याला बघायचा प्रयत्न करणार आहे का. तो पण गमीला भरतोय तो. दाजींचा प्रयत्न चालू आहे त्याला पोरगी बघाया. हा प्रयत्न चालू आहेत पोरगी बघायची. पण तुमच्याकडे चुकून एखादी असली, बिचारी गरीब का असाना, आम्ही सगळं करून घेऊ. पण बघा तिला 1 टाइम पोटाला तर व्यवस्थित चांगलं भेटणार आहे खायला. तेव्हा बिचारा घरचं असताना बाहेरचं करतो म्हणल्यावर लग्न झाल्यावर किती जटून करीन घरचे. पर्यायच नाही त्याला, काय करावं. बघा एखादी पोरगी चांगली. बर शहाजी मग काय तुझं 2 शब्द बिब्द बिचारा गरीब आहे, कशाला काय म्हणे. नाही म्हणते व काय आहेत का त्याचं 2 शब्द. जाऊ दे आपलं ताई ना. गरीबाचीच पाठीमागं देव लागलेला असतोय. गरीबालाच पोरगी देत नाही. एखादा आदरा बोड्याचा आहे ना त्याला पोरगी देत नाही. शहाजी आता बिचारा गरीब आहे. ते जाऊ दे. होय आपली ताईन दाजी कसे आहेत हा बरीत का. तुला सांभाळतात का आल्यावर खायला पियाला जपत्यात का. जपत्यात ना. हा मग हाय मग तेच पाहिजे. कसं असतं एखादी पोरगी चांगली असली तर मग महाराष्ट्रात येतो शहाजी सारखा येतो आमचा गोठा, म्हणजे हे झालं ना सारखा असतो आमच्याकडं येतो. गड्याला चल म्हणून तर येतो. हा असं काय नाही बाबा त्याच्या मागं लागायचं काय. बाकीच्याला तरी हुलकावणं देईन, पण आपल्याला हुलकावणे बिलकावणे काय देत नाही. लोक काय करतात, गरीबाचं काम करून घेतात, पैशाला जरा कांकून काढतात. त्याच्यामुळे जरा दुसरीकडे टाळाटाळी करतो. येतो आमच्याकडे सारखा असतो. कंटोने असतो. मस्त काम असतं त्याचं. काम मला लय आवडतं त्याचं खरंच. इतकं बी काम निर्मळ नाही, कसं मोठा स्वच्छ केला मस्त काम असतं त्याचं. लय निर्मळ, लय म्हणजे लय स्वच्छ काम आहे. बाई काय करते. नाही खरंच लय स्वच्छ, काम त्याचं. लय म्हणजे लय भारी या. एक नंबर काम आहे. आणि लय शांत, लय शांत असं व्यवस्थित ढिगार लावतो. आणि दरबारचीने आमचा गोठ्यातलं काम करायचं तेवच असतं, म्हणजे हे काढलं येतो तेव्हा सारखा असतो. तसं नसतं. कसं असतं पोटाला जपलं ना माणूस 100% येतं, म्हणजे येतं. इकडं बघा कसं काय मस्त असं खरडून व्यवस्थित निर्मळ नारमळ केलं या गोठ्यातील. खरंच छान मस्त गोठा. दाजी दाटून म्हणत होते मज्जाने. मजाक मस्ती चालूच असते त्यांची, तुम्हाला तर माहितीच आहे या सर्वांना. गायींचं मस्त असं चाललंय. आता बसते, पण तोपर्यंत म्हणलं बसायच्या आधी लवकर सकाळी सकाळी टाकून घेतलं ना. माझे बी भरपूर कामं बाकी, तर म्हणलं आलाय तर पटकन. इकडं पण भोतांकडं थोडी घाण झालेली, ती पण भरून घ्यावं आता समद्यांनी चौकून. म्हणलं भरभरू देतो, म्हणजे टाकू निर्मळ होऊन जाईन सारं. किती निर्मळ आहे, कसं उखाडतोय खास. काय होतं पाऊस पडला ना मग परत तो नख्यांनी अंगत असं नख्यांनी उखारतय परत. हा बघ त्या फावड्याने निघत नाही म्हणून मग खोऱ्याने उकर म्हणते. आपल्याला 1-2 खुरीच आणावं लागतं ना. आपल्याला सारखी कशाला बी खुरी लागत त्याला. इमानदार खरंच इमानदार आहे. आणि आम्ही पण ना त्याचा कधी 1 रुपया सुद्धा ठेवत नाही. तर उलट आम्ही आमच्या पदर 10 रुपये एक्स्ट्रा देणार, पण कमी नाही. होय शहाजी कधी कमी देतोच का तुला.
हा बघा ऐका कधीच नाही. वर्षभर घेतलं. आणि त्याला माझ्या आणि चहाची लय आवड आहे. मग आला की मला म्हणतो असतो अरे सीताबाई चहा कर. मग आपण चहा करायचा. त्याला चहा लागतो माझ्या वाणी सारखाच. मग मी म्हणत असते बरं आहे बाबा मला बी जोडगा ना आपण दोघं करून तू. त्याच्यामुळे तुला भेटतो डोसायला. हा शहाजीमुळं होय शहाजी. तेच मला शहाजी पण हसला. खाली तू बी डोशी ती 3 टाइम. शहाजी हसलात म्हणला तू नाही ती पिली ना 3 टाइम. तू पिला 1 टाइम पण ती हाणते 3 टाइम. आता तुला तुला यायच्या आधी 2दा पिली ती. ती बरोबर आहे. बरोबर आहे ना. ते त्याचं काय खोटं आहे. ते म्हणतो मी म्हणीन माझा नवरा देतो साखर आणि तुझा काय संबंध आहे. बरोबर आहे शहाजीचं ते पण खरं आहे. खरं बोल. खोरा घालू आपण. तू काय काळजी करू तसं म्हणतो. आमचा रस्ताच बंद होईल. नाही रे नाही केलं का नाही शहाजी तसं काय नाही. शेजी तू माझ्या कोण आहे ना हिचा आपण काटा काढायचा का. ते आपलाच काटा काढी. हिजा आहे ना मूड काढू आपण 500. होय तुमच्या दोघात काटा मी काढीन काय शहाजी. नको बाबा तुमचा लय खर्च करतो. दारू बिरू पाचतो. नाही तसलं ती सुपारी सकट बडीशेप सकट खात नाही ते. 5,000 देतो. हिचं मूड काढायचं. काय करते आम्हाला 5,000. हा सीताबाई आमची चांगली होय हाय का नाही. सीताबाई चांगली होय. हा सीताबाई लय बेकार आहे. ते म्हणताना आपल्या दोघात आपल्या दोघाचा बी काटा काढीन म्हणतोय ना. अयो काय खरं नाही रे देवा. बिचारा भेटतोय तुला. आ? मला एखाद्याने 5,000 दिला असतात मी मूड काढला असते. होय काय म्हणतोय बघा असं मस्त पाणी सोडलं होतं नारळाच्या झाडांना. भरपूर असे वाळले होते का तर आता पाऊसच नाही म्हणायचं थोडक्यात. तर पावसाचे दिवस काय पावसाचे आहे ना लईच अवघड केले पावसाने. काय सांगावा आणि काय नाही. लई म्हणजे लई बेकार परिस्थिती केली. मस्तपैकी बघा असा छान पाणी साचलेलं या झाडांसाठी. इकडले राहिलेत झाडं. काय झालं ह्या दिवसात खरंच सीताफळ खाणं लई चुकीचं काम आहे. आता काढायचेच नाहीत. जांभे आहेत तेवढे खातेन पाखरं. भरपूर अशी सर्दी होती मला तर इतकं डाशीत आहे ना नारड्यामध्ये प्रमाणाच्या बाहेरच सांगायलाच नको. हे बघा छोट्या छोट्याले आणखीन भरपूर असे लागलेले लई लागलेत. मोठा आले बऱ्यापैकी नेलेत मी तोडून पण आत्ता नाही नेणार. आता नेणारच नाही. हो का इकडं लागलेत पाखरं खाण्यासाठी. खाऊन द्या आता पाखरांना. नकोच आता बस कंठाळाच आला. मला सारखं जाणवतं या माझ्या नरड्यात जास्त मी जेव्हा सीताफळ खाईन ना तेव्हा बऱ्यापैकी नरड्यामध्ये डासते या. त्याच्यामुळे खायचंच नाही आता. हा पाहते ना ते पडात पाणी लावले इकडं लिंबुनी. आणि शापाची भाजी इतकी बी छान आली ना एकच नंबर. मस्त अशी शापा आलाय बघा. आणि इकडं आमच्या गवारीचं काय केलंय कोंबड्यांनी काय सांगावं. इतकं अवघड प्रश्न आहे ना. पालाच ठेवला नाही कोंबड्यांनी गवारीला. एक सकट पाला ठेवला नाही. लय अवघड आहे. कोंबड्या पाळाच तरी काय सुखाच आहे का. इकडं बघा इतका चारा आणून ठेवलाय आम्ही. बघा किती चारा आणलाय. भरपूर असा चारा घेऊन आलो. जाऊन द्या असं नका. इकडं भरलं. चला पळत मोटर बंद करायची का. बरे नाही भरलेलं टिपाड मग असेच भरले. नाही कॉक नाही बंद करत. ही बोरचं चालू आहे म्हणजे कॉक कसं बंद करत. हा लावते ना. सोडलं कुंडीमध्ये. चला आता बंद करते मोटर. इकडं बघा अहो लाईटच गेली.
भोवता पसली पाणी लागले इकडून तिपडातलं यायला एक का रे बाई. जेवायला एक तास नाही म्हणून असं नाहीच. काढला आता पाईप घेतला वडून झालं बंद. साऱ्या जीवाची तारांबळच. बघा इकडं मस्त असं स्वच्छ करून घेतलंय सर्व. भरपूर असं झालं तर कुट्टीच कुट्टे झाडून बिडून गोळा केली. इकडं आपलं मुरगास या असं स्वच्छ केलंय. दिसलं का मस्त असं स्वच्छ झाले. चला आता गायींचा आता गोठा झालेलाच आहे. ह्या बघा असा गायींचा झालाय गोठा. देवाला काळजी बोरची मोटर म्हणायला बंद झाली. लाईट पण गेली मस्त असा. चला आता इथंच करते एंड. बाय बाय तुम्हा सर्वांना. का तर बघू वेळ भेटला तर काढल नाही भेटला तर इथं स्टॉप. मस्त असं छानपैकी बघा आता ह्याची मज्जा काय होतंय. मस्त असं प्रसन्न वातावरण वाटतं. मस्त असं ऊत पेटवल्याच्या नंतर बघा मस्त असा ऊत पेटवला. सर्व गोठ्यामध्ये फिरवला या घरामध्ये ह्याच्यामध्ये सर्व. अमावस्येच्या दिवशी रोज असतोच नित्यनेमाने पण जास्त महत्त्व अमावस्येच्या दिवशी आहे आज. त्यातली त्यात दीप अमावस्या या तडे पोळून हळू. मस्त असा सुगंध सुटतो. छान असं वातावरण होतं. मस्त असं वाटतं. तडे पोळ ना दमान ताडे. मस्त असे बाळू मामांचे मंत्र लावलेले तिकडं. तुळशीपाशी पण दिवा लावलेला होता पण विजला या. घरामध्ये मस्त असं दिवा लावून मस्त छान असं वातावरण झालेलं आहे.